नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू दिवसभर विथ अंकितच्या डे 39 मध्ये. सकाळी सकाळी वॉचमॅन काकांना हाय करून मी परत निघालो आपल्या ड्युटीवरती. कोणती ड्युटी? अरे भाई, शॉपिंग ड्युटी. विसरलात? शॉपिंग ही अशी गोष्ट आहे ना, ती किती केली तरी कमीच आहे आणि ही गोष्ट मला या काही दिवसातच समजली आहे. आणि परत एकदा आलो मी माझ्या फेवरेट स्पॉट वरती. पण आता नाव नाही घेणार, नाही तर तुम्हाला वाटेल मी प्रमोशन करतोय की काय. इकडे सारखं सारखं येण्याचं कारण म्हणजे इकडले क्वालिटी ऑफ फॅब्रिक्स, व्हरायटी ऑफ फॅब्रिक्स अँड स्टिचिंग क्वालिटी. भाई, स्टिचिंग आणि फिटिंग तर एवढी परफेक्ट की विचारू नका. काम कम्प्लीट करून निघालो घरी जायला आणि एक ग्लास छास पिऊन डायरेक्ट घरी लँडिंग. घरी येताच फेस एवढा ऑइली झाला होता की काढला आपलं ब्रह्मास्त्र आईस बाउल, आईस फेशियल करून मस्त एकदम फ्रेश फील झालं. मग बघितलं की जेवायला काय आहे, पण मूड तर होता ऑमलेट खायचा. मग काय ऑमलेट बनवायला घेतलं आणि तेल टाकता टाकता अगेन जास्त तेल पडलं एव्हरी सिंगल टाइम गाईज. बरं झालं मॉम झोपली होती, नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं. एक्स्ट्रा ऑइल परत भांड्यात आणि माझा शेफ मोड ऑन. आपल्या स्टाईल मध्ये मस्त ऑमलेट करायला घेतलं. पण एक गोष्ट सांगतो, हा ऑमलेट फ्लिप करायचा पार्ट ना एकदम टफेस्ट टास्क काय गाईज माझ्यासाठी. कधीच परफेक्ट होत नाही. साईडला काही ना काही नेहमी घाण होतेच. कधी टी शर्ट वरती पडणार तर कधी किचन वरती. बनवलेलं ऑमलेट खाऊन नंतर आठवलं की भाई अजून आपली एडिटिंग बाकी आहे. मग काय लागलो एडिट करायला. एडिटिंग कम्प्लीट करून रील अपलोड करून थोडंसं आराम केला, झोपलो आणि नंतर झोपेतून उठून एसी बंद करून लागलो आपल्या ऑफिसच्या कामाला. लॅपटॉप जसा उघडला तशी लॅपटॉप वरती खूप सारी धूळ. बाप रे, एवढी धूळ रोज येते कुठून काय समजत नाही. आणि जसं आपण लहानपणी कार वरती डस्ट दिसल्यावरती जसं नाव लिहायचो तसं मी पण माझ्या लॅपटॉप वरती स्वतःचं नाव लिहिलं. का ते मला पण माहित नाही. आज खूप भूक लागली होती म्हणून किचन मध्ये गेलो आणि काय बघतो, आज होतं जेवायला माय फेवरेट बोंबील. बोंबील मला एवढा आवडतो ना की डिस्क्राईब करायला वर्ड्स पण कमी पडतील. आणि गरम बोंबील खाण्याची मजा येते ना, ती थंड मध्ये नाही येत. म्हणून रिक्स न घेता डायरेक्ट बसलो जेवायला. आज ब्रेक पण नव्हता टाकला, लॅपटॉप बाजूलाच होता. लॅपटॉप वरती काम करत करत जेवत होतो, कारण मला थोडी पण आज रिस्क घ्यायचीच नव्हती. जेवून परत गेलो आपल्या रूम मध्ये काम करायला आणि आता डे लाईट ऑफ अँड नाईट लाईट्स ऑन. तर असा होता आपला आजचा डे 39. लवकरच भेटू डे 40 मध्ये.